हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ॲक्रियूड कन्सेप्ट समजावून सांगितली होती. त्याचे 4 टाइप सांगितले होते: आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर, प्रीपेड एक्सपेंडिचर, ॲक्रियूड इन्कम, प्री रिसिव्ड इन्कम. आता या 4ही ॲक्रियूड कन्सेप्टच्या बेसिसवरती मी ही ट्रान्झॅक्शन्स घेणार आहे. अजून प्रॅक्टिस प्रॉब्लेम पण मी नंतर तुमचे घेईन. आता आपण ही ट्रान्झॅक्शन्स बघूया. Journalize the following transactions. Salary for the month of March was due 15,500 but not paid before 31st of March. पे केलेली नाहीये पण सॅलरी इन्कर झालेली आहे. एक्सपेंडिचर इज ऑलरेडी इन्कर्ड, इट इज ड्यू. सो सॅलरी इज आवर एक्सपेंडिचर, सॅलरी इज डेबिटेड. आणि मग क्रेडिट कोणाला द्यायचं? इट इज स्टिल ड्यू. अनपेड एक्सपेंडिचर म्हणजेच आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर. सो आपलं इन द बुक्स ऑफ जर्नल लिहिलेलं आहे. डेट माहिती नाही आपल्याला म्हणून आपण डिरेक्टली सिरियल नंबर फर्स्ट लिहिलेला आहे. एक्सपेंडिचरला डेबिट द्यायचं असतं म्हणून सॅलरी अकाउंट डेबिट टू. क्रेडिट कोणाला द्यायचं? आउटस्टँडिंग सॅलरी, बिकॉज द सॅलरी इज येट टू बी पेड. इट इज ऑब्लिगेशन, इट इज अवर लायबिलिटी टू पे द सॅलरी टू द एम्प्लॉय. सो आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट अमाउंट काय आहे? 15,500. 15,500. नरेशन being salary payable for the month of March किंवा salary for the month of March due but not paid before 31st of March. ठीक आहे. सेकंड, इंटरेस्ट ऑन एफडी विल बी रिसिव्ड ऑन मॅच्युरिटी. तुम्ही बँकेमध्ये एफडी करता त्याची इंटरेस्ट जो असतो ना तो ऑन मॅच्युरिटी प्रिन्सिपल अमाउंट प्लस इंटरेस्ट असं परत मिळतं. बट बँक हॅज इश्यूड अन इंटरेस्ट सर्टिफिकेट शोईंग दॅट इंटरेस्ट फॉर द करंट फायनान्शियल इयर इज ₹1250. बँकेने काय सांगितलं? फॉर एक्झाम्पल फिक्स डिपॉझिट तुम्ही 24 मंथ्स साठी केलेली. 24 मंथ स्टार्टिंग फ्रॉम 1st ऑफ जानेवारी. सो 1st ऑफ जानेवारी टू 31st ऑफ डिसेंबर 1 वर्ष झालं. नेक्स्ट जानेवारी टू डिसेंबर हे सेकंड इयर झालं. पण फायनान्शियल इयर किती झाली? जानेवारी टू मार्च एक फायनान्शियल इयर, मार्च ते डिसेंबर पुढचं मार्च हे सेकंड फायनान्शियल इयर, आणि पुढचं एप्रिल ते पुढचा डिसेंबर हे 3 फायनान्शियल इयर्स या 24 महिन्यांच्या एफडी मध्ये कव्हर झाली. लॉजिक कळते का तुम्हाला? जानेवारी पासून सुरू केले, जानेवारी फेब्रुवारी मार्च हे 3 महिने एक फायनान्शियल इयर, एप्रिल टू नेक्स्ट मार्च हे सेकंड फायनान्शियल इयर, त्या नेक्स्ट मार्चच्या एप्रिल पासून डिसेंबर पर्यंत हे थर्ड फायनान्शियल इयर. असे टोटल 3 फायनान्शियल इयर्स कव्हर झालेली आहेत 2 वर्षांच्या एफडी मध्ये. मग इंटरेस्टची एंट्री करताना पहिल्या 3 महिन्यांची एंट्री त्या फायनान्शियल इयर मध्ये व्हायला पाहिजे. पुढच्या एप्रिल ते मार्च या 12 महिन्यांची एंट्री त्या मार्च एंडला व्हायला पाहिजे. त्या फक्त 12 महिन्यांचं ॲक्रियूड इंटरेस्ट म्हणून. आणि एप्रिल पासून डिसेंबर पर्यंत पुढच्या 9 महिन्यांची एंट्री त्या डिसेंबर पर्यंतची ॲक्रूड म्हणून व्हायला पाहिजे. कळते? किंवा ती एंट्री न होता अमाऊंट डायरेक्ट रिसिव्हच होणार आहे. लक्षात आले? सो बँक काय करतात? बँक जनरली तुम्हाला एक इंटरेस्ट सर्टिफिकेट इश्यू करतात. त्या सर्टिफिकेट वरती असं लिहिलेलं असतं की या पर्टिक्युलर फायनान्शियल इयर मध्ये तुम्हाला एवढा इंटरेस्ट ॲक्रियूड आहे, नॉट येट पेड. नॉट येट पेड फ्रॉम द व्ह्यू पॉइंट ऑफ बँक, नॉट येट रिसिव्ड फ्रॉम व्ह्यू पॉइंट ऑफ अस. आपण काय म्हणणार? तो इंटरेस्ट अजून मिळालेला नाहीये, नॉट येट रिसिव्ड. मग आपण आता ह्याची एंट्री कशी करणार? आपल्या व्ह्यू पॉइंट वरनं आपल्याला तो इंटरेस्ट रिसिवेबल आहे. इट इज अर्न बट नॉट रिसिव्ड. रिसिवेबल आहे, अर्न केलं आपण बट नॉट रिसिव्ड. मग त्याला काय म्हणायचं? इन्कम झालं आपलं. पण कुठल्या प्रकारचं इन्कम? कॅशमध्ये रिसिव्ह झालेलं इन्कम का? नाही, ॲक्रियूड इन्कम. मग इन्कमला काय द्यायचं? क्रेडिट द्यायचं. आणि डेबिट कोणाला देतो आपण? ॲक्रियूड इन्कमला डेबिट देतो. या केसमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून ॲक्रियूड इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट किंवा इंटरेस्ट ऑन एफडी अकाउंट, काही म्हणा, नुसतं इंटरेस्ट अकाउंट म्हणला तरी चालेल. 1250 1250. एंट्री कळली का? नक्की कळली? इन्कम आहे म्हणून इंटरेस्ट ऑन एफडीला क्रेडिट दिलं, पण ते इन्कम अजून रिसिव्ह नाही झालेलं, ॲक्रियूड आहे, रिसिवेबल आहे म्हणून ॲक्रियूड इंटरेस्टला डेबिट दिले. थर्ड, इलेक्ट्रिसिटी बिल अनपेड ₹5,000. इलेक्ट्रिसिटी बिल हे आपलं एक्सपेंडिचर आहे. आपण जी इलेक्ट्रिसिटी वापरतो त्याचं जर आपण बिल पे केलंच नाहीये, आपण सर्व्हिस घेत राहिलो इलेक्ट्रिसिटी कंपनीची, तर काय होणार आहे? काय वाटतं तुम्हाला काय होईल? जर आपण पैसेच दिले नाही तर उद्या इलेक्ट्रिसिटीची माणसं येतील आणि तुमचं मीटर कापून घेऊन जातील. जर तुम्ही पैसे नाही दिले तर तुमची वीज तोडतील.
बरोबर, म्हणजे पैसे भरायला पाहिजेत, नुसती सर्व्हिस घ्यायची आणि पैसे नाही भरायचे असं नाही चालत. मग इलेक्ट्रिसिटी बिल इज अनपेड ₹5,000. इलेक्ट्रिसिटी बिल इज अवर एक्सपेंडिचर, इलेक्ट्रिसिटी एक्सपेंडिचर किंवा इलेक्ट्रिसिटी चार्जेस म्हणतात त्याला. सो इलेक्ट्रिसिटी चार्जेस आपल्याला पेएबल आहेत पण नॉट येट पेड म्हणजे आउटस्टँडिंग. मग ह्याची एंट्री कशी करायची? एक्सपेंडिचर आहे म्हणल्यानंतर एक्सपेंडिचरला डेबिट. थर्ड ट्रान्झॅक्शन काय येतं? एक्सपेंडिचर कोणता आहे? इलेक्ट्रिसिटी चार्जेस अकाउंट असं एंट्री करायची. इलेक्ट्रिसिटी बिल अकाउंट असं म्हणू नका किंवा इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस अकाउंट म्हणलं तर फार तर चालेल. 2 आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस अकाउंट. एंट्री कळते नक्की? अमाउंट किती आहे? 5,000. being electricity bill unpaid ₹5,000. कळलं? नेक्स्ट, कमिशन इज accrued ₹8,000. आता accrued हा शब्द मी तुम्हाला accrued एक्सपेन्सेसच्या बाबतीत पण वापरून दाखवला होता आणि ज्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणतात त्याला accrued एक्सपेन्सेस पण म्हणतात किंवा जे आउटस्टँडिंग इन्कम असतात त्याला accrued इन्कम पण म्हणतात. पण मी तेव्हा तुम्हाला हाही सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये की ज्या वेळेला आपण accrued हा शब्द वापरतो तो अप्रोप्रिएट वर्ड आहे इन्कम साठी. इथे कमिशन हे इन्कम आहे का एक्सपेंडिचर आहे ते दिलेलं नाहीये, पण accrued हा शब्द वापरला याचा अर्थ ते इन्कम आहे असं कन्सिडर करायचं. ज्या वेळेला तुम्हाला इतकंच ट्रान्झॅक्शन दिलेलं असतं आणि accrued शब्द वापरलेला आहे त्यावेळेला इट इज ट्रीटेड ॲज धिस कमिशन इज इन्कम. नाव दिस इन्कम इज accrued नॉट येट रिसिव्ड. इन्कम डिक्लेअर करायला पाहिजे म्हणजे इन्कमला क्रेडिट आलं. डेबिट कॅशला जेव्हा येईल जेव्हा कमिशन ऍक्च्युअली रिसीव्ह होईल, पण रिसीव्ह झालंय का नाही इट इज accrued म्हणजे डेबिट कोणाला देणार आपण? accrued कमिशन अकाउंट डेबिट. द अमाउंट इज रिसिवेबल, इट इज अन ऍसेट, हेन्स इट इज डेबिटेड टू इन्कम अकाउंट कमिशन अकाउंट. सो याची एंट्री काय होणार आहे? accrued कमिशन अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. अमाउंट आहे 8,000. सोप्या सोप्या लॉजिकल एंट्रीज आहेत. वर जे लिहिलंय तेच खाली लिहायचं. accrued कमिशन तर कमिशन खाती. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, इन्शुरन्स प्रीमियम पेड फॉर 1 year ऑन 1st of October 22 ₹33,600. इन्शुरन्स प्रीमियम हा जनरलीच 1 वर्षासाठी पे केला जातो, हे लक्षात घ्या तुम्ही सगळ्यात पहिलं. सो इन्शुरन्स प्रीमियम इज पेड फॉर 1 year. कधी पे केला? 1 ऑक्टोबर 2022 ड्युरिंग द फायनान्शियल इयर मध्येच पे केलाय. 1st of October 2022 ला 1 year साठी पे केलाय. सो 1 year संपणार कधी? ऑक्टोबरच्या आधीचा महिना कोणता? सप्टेंबर. सो 30 सप्टेंबर 2023 ला संपणार. बरोबर का? 1 ऑक्टोबर 2022 पासून 30 सप्टेंबर 23 हे आपलं फायनान्शियल इयर झालंय. पण इथे मध्येच इयर फायनान्शियल इयर ब्रेक होतंय ना मार्च मध्ये. सो 1 ऑक्टोबर ते मार्च किती महिने झाले? 6 months. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल ते सप्टेंबर 6 months. म्हणजे करंट फायनान्शियल इयर मधले 6 months, नेक्स्ट फायनान्शियल इयर मधले 6 months. आता आपण या फायनान्शियल इयरचं जर अकाउंट रायटिंग करत असू तर हे जे 6 महिने आपण आधीच पे करून टाकले त्याला काय म्हणायचं? प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम. जो चालू वर्षातच आपण 12च्या 12 महिन्यांचा देऊन टाकला, ज्यातले 6 महिन्याचं अकाउंटिंग फॉर कुठलं होणार? आत्ताच्या 6 महिन्यांचं इन्शुरन्स प्रीमियम. आणि नेक्स्ट इयरचे जे 6 महिने आहेत ज्याचा आपण आत्ताच प्रीमियम पे करून टाकलं त्याला काय म्हणायचं? प्रीपेड इन्शुरन्स फॉर नेक्स्ट इयर. कळलं? सो ह्याची एंट्री काय होणार आहे? इन्शुरन्स प्रीमियम पेड फॉर 1 year 3,600. 3,600 चे 6 months म्हणजे हाफ ऑफ होत आहे, म्हणजे 1,800 आणि 1,800 अशी डिव्हिजन झाली त्याची. सो करंट इयरचा इन्शुरन्स जो एक्सपेंडिचर म्हणून ट्रीट होईल तो किती? 1,800. आणि नेक्स्ट इयरचा इन्शुरन्स जो आता आपण पे केलाय पण इट इज नॉट अवर एक्सपेंडिचर त्याला काय म्हणायचं? प्रीपेड इन्शुरन्स. आता ह्याची एंट्री कशी होते ते दाखवते तुम्हाला. ऑलरेडी पे केलेला आहे म्हणजे कॅश मधनं गेलेला आहे
आता इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट डेबिट पहिला येणार, जो करंट इयरचा इन्शुरन्स प्रीमियम आहे तो. जो आपला एक्सपेंडिचर आहे, एक्सपेन्सेस आर ऑलवेज डेबिटेड, ह्याची अमाऊंट आहे 1800. आता मी लिहिते प्रीपेड इन्शुरन्स अकाउंट. प्रीपेड इन्शुरन्स अकाउंट डेबिट किती 1800. हे प्रीपेड कोणते आहेत, पुढच्या वर्षीचे जे आत्ताच पे केलेत आपण ते. टू कॅश अकाउंट. कॅश तर आपण संपूर्ण पे केली 3600 रुपये, बरोबर आहे. अशी त्याची कंबाईंड एंट्री येणार आहे. सेपरेट करायची असेल तर इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 1800 आणि दुसरी एंट्री प्रीपेड इन्शुरन्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 1800. अशी आपण स्प्लिट पण करू शकतो एंट्री, पण ही एंट्री बरोबर आहे. नरेशन मध्ये काय लिहा, हे अख्खं वाक्य लिहायचं. नेक्स्ट, मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट रिन्यूड फॉर 2 years ऑन 1st of January 2021 ₹24,000. कोणत्या इयरला, डेटला केले 1 जानेवारी 21. किती वर्षांसाठी, 2 years साठी. सो 1 जानेवारी 21 ते 2 वर्ष म्हणजे किती 31 डिसेंबर 23. ही झाली आपले 24 महिने टोटल. आता फायनान्शियल इयर कसं कसं कुठे कुठे ब्रेक होत आहे. पहिलं फायनान्शियल इयर इथे ब्रेक झालं 1 जानेवारी 21 ते 31 मार्च 21. हे फर्स्ट फायनान्शियल इयर झालं. मग 1st of April 21 टू 31st of March 22. हे 23 नाही 22 पाहिजे. हे पुढचे इयर अख्खं झालं. आणि त्याच्यानंतर 1st of April 22 टू 31st डिसेंबर 22. असे हे 24 महिने फायनान्शियल इयर मध्ये आपण स्प्लिट करून घेतले. मंथ्स लिहूयात. हे 3 months आहेत, हे 12 months आहेत, हे 9 months आहेत. झालं. आता आपण कुठल्या फायनान्शियल इयर साठी बुक किपिंग करतोय, ह्या फायनान्शियल इयर साठी. म्हणजे हे जे पुढची 2 फायनान्शियल इयर्स आहेत त्याचा जो आपण मेंटेनन्सचे पैसे भरले, कॉन्ट्रॅक्टचे, मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टचे, ते आपण प्रीपेड भरलेले आहेत, आधीच भरून टाकलेले आहेत. पुढच्या 2 फायनान्शियल इयर साठीचे पैसे आपण यावर्षीच भरून टाकलेले, बरोबर. आता ह्याचं कॅल्क्युलेशन कसं येणार, 24,000 आपल्याला 3, 12 आणि 9 मध्ये डिव्हाइड करायचे. सो मी 2 years म्हणजे 24 months झालं. म्हणजे 24,000 24 months म्हणजे 1,000 पर मंथ असं कॅल्क्युलेशन येणार. म्हणजे इंटू 1,000 इंटू 1,000 इंटू 1,000 म्हणजे हे झाले 3,000, हे झाले 12,000 आणि हे झाले 9,000. ओके. आता हे जे 12,000 आणि 9,000 आहे ना, ह्याचं आपण ऍडिशन करून टाकणार. का, कारण हे आपल्या दृष्टीने प्रीपेडच आहेत. पुढच्या 10 वर्षाचं जरी केलं ना तरी चालू वर्षात काय म्हणणार, प्रीपेड. मग ते पुढचं 1च वर्ष असू देत, नाही तर 10 वर्ष असू देत, नाही तर 5 वर्ष असू देत. करंट फायनान्शियल इयरच्या व्ह्यू पॉइंटने आपण बघितलं तर नेक्स्ट कितीही फायनान्शियल इयर्स असली तरी आपण त्याला प्रीपेड हाच शब्द वापरणार आहोत. ठीक आहे. सो प्रीपेड किती आहे, 12,000 प्लस 9,000 म्हणजे 21,000. हे वर्किंग आधी तुम्ही करून घ्या, लिहून घ्या तुमच्याकडे. आता या वर्किंगच्या प्रमाणे आपण एंट्रीज करणार आहोत. एंट्री कशी होणार आहे, मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. आपण मेंटेनन्स करतोय की नाही, सो मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट अकाउंट डेबिट एक्सपेंडिचर आहे आपला. तो चालू वर्षाचा एक्सपेंडिचर 3,000 जो ऑलरेडी आपण पे केलाय आणि नेक्स्ट 2 yearsचे 21,000 हे प्रीपेड आहेत. मगाच सारखीच एंट्री येणार आहे. हे आधी तुम्ही लिहून घ्या तुमच्याकडे. याला म्हणायचं प्रीपेड आणि हे एक्सपेंडिचर. हा आपला एक्सपेंडिचर आहे, ही अमाऊंट प्रीपेड आहे. ठीक आहे. हे वर्किंग लिहून झाल्यानंतर मी तुम्हाला एंट्री दाखवते. एंट्री लिहायची आहे. मगासारखीच एंट्री येणार आहे. डेबिट कशाला जाणार, मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट अकाउंट डेबिट किंवा रिपेअर मेंटेनन्स अकाउंट डेबिट पण म्हणतात त्याला. प्रीपेड मेंटेनन्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अमाऊंट काय आहे, करंट इयरचा एक्सपेंडिचर 3,000 आणि 21,000 प्रीपेड असे आपण 24,000 रुपये पे केले.
एक्सप्लेनेशन कळलं. करंट इयरचा एक्सपेंडिचर हा एक्सपेंडिचरला जायला पाहिजे आणि नेक्स्ट जे काही भरलेले आहेत ते प्रीपेड एक्सपेंडिचरला जायला पाहिजे. ते आपण इथे लिहिले 21,000. स्प्लिट करायचे असेल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट अकाउंट डेबिट 3,000 टू कॅश अकाउंट 3,000, प्रीपेड मेंटेनन्स अकाउंट डेबिट 21,000 टू कॅश अकाउंट 21,000. मी क्लब केलेली एंट्री आहे, चुकत नाहीये. नॅरेशन हे घ्यायचंय. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन बँक लोन इज पेएबल ₹3350 ऍज ऑन 31 मार्च. आपण जे बँक लोन घेतो की नाही बँकेकडनं त्याचा इंटरेस्ट पेएबल आहे असं दिलेलं आहे. तो इंटरेस्ट किती आहे? 3350 पेएबल आहे. पेएबलची एंट्री म्हणजे काय? इट इज ड्यू बट नॉट येट पेड, म्हणून त्याला पेएबल म्हणायचं. बरोबर. मग पेएबलची एंट्री कशी करायची? इंटरेस्ट ऑन बँक लोन हे आपलं काय आहे? एक्सपेंडिचर आहे. आपण लोन घेतलं त्याच्यावर इंटरेस्ट पे करणार आपण. जसं आपण फिक्स डिपॉझिट घेतो तर बँक आपल्याला इंटरेस्ट पे करते. मग आपण लोन घेतलं तर आपण इंटरेस्ट पे करतो. जो इंटरेस्ट आपण पे करतो तो एक्सपेंडिचर असतो. सो इंटरेस्ट ऑन बँक लोन अकाउंट डेबिट टू कॅश किंवा बँक आहे का नाही, नॉट येट पेड, पेएबल आहे. पेएबल म्हणजे एंट्री काय आहे? इंटरेस्ट पेएबल अकाउंट असं करू शकता किंवा आउटस्टँडिंग इंटरेस्ट अकाउंट असंही करू शकता. ठीक आहे. सो एंट्री काय येणार? एंट्री येणार आहे 7th ट्रान्झॅक्शन आहे इंटरेस्ट ऑन बँक लोन अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट पेएबल अकाउंट. मी थोडासा बदल करून सांगितलंय तुम्हाला. हे पण बरोबर आहे किंवा आउटस्टँडिंग इंटरेस्ट लिहिलं तर तेही बरोबर आहे. 3350 बीइंग नॅरेशन काय? बीइंग इंटरेस्ट ऑन बँक लोन पेएबल ऑन 31 मार्च 23. आता ह्याला आत्ता आपण 7 नंबर लिहिलेला आहे पण इथे डेट घालायचे 31 मार्च 23 कारण त्या तारखेला तो पेएबल आहे म्हणून. सो इथे मार्च 31 असं येणार. 2023 मार्च 31 असं आपण लिहू शकतो. ऑडिट फीज पेएबल टू सीए ₹15,000 फॉर फायनान्शियल इयर 22-23. ऑडिट फीज हा आपला एक्सपेंडिचर आहे जो आपल्याला सीए ला पे करायचा असतो. सो हा जो एक्सपेंडिचर आहे हा ऑडिट फीज नेक्स्ट इयर मध्ये आपल्याला लक्षात येतं की अरे हे मागच्या वर्षीचं ऑडिट केलेलं आहे आपण आणि त्याची फी आपल्याला पे करायची राहिलेली आहे. मग त्याची एंट्री कशी करायची? एक्सपेंडिचर आहे म्हणल्यानंतर ऑडिट फीजला डेबिट येणार आणि इट इज पेएबल. पेएबल शब्द वापरलाय म्हणजे क्रेडिट काय येणार? आउटस्टँडिंग ऑडिट फीज किंवा ऑडिट फीज पेएबल अकाउंट. सो इथे एंट्री काय येणार आहे? 8th ट्रान्झॅक्शन आहे ऑडिट फीज अकाउंट डेबिट टू ऑडिट फीज पेएबल अकाउंट. जर तुमचं पेज संपलेलं असेल तर कास्टिंग करायला विसरू नका. कास्टिंग करताना खालती काय लिहायचं असतं? टोटल कॅरीड डाऊन किंवा कॅरीड फॉरवर्डेड आणि नेक्स्ट पेज वरती टोटल ब्रॉट फॉरवर्डेड असं लिहायचं. ही एंट्री कळली ऑडिट फीजची. आता हे 9वं ट्रान्झॅक्शन थोडंसं लक्षपूर्वक बघा. मिस्टर एक्स रेंटेड हिज गोडाऊन टू मिस्टर वाय. आपण एक्स आहोत. आपण एक्सनी वाय ला गोडाऊन रेंट केलेला आहे. मिस्टर वाय पेड ₹2,50,000 इन टोटल. आपण एक्स आहोत. आपण वाय ला गोडाऊन रेंटवर दिलेले. वायनी आपल्याला ₹2,50,000 पे केले. आउट ऑफ विच ऑन 1 नोव्हेंबर 1 नोव्हेंबरला पे केले. इट इन्क्लुडेड 50,000 डिपॉझिट. डिपॉझिट कधी घेतात? तुम्ही जर रेंटेड ट्रान्झॅक्शन कधी पाहिलेली असतील तर जो ओनर असतो ना त्या ऑफिसचा, गोडाऊनचा, शोरूमचा, तो काय करतो? जनरली त्या जेवढा रेंट आहे ते 2 किंवा 3 महिन्यांचा रेंट डिपॉझिट म्हणून घेतो. सेफर साइड की उद्या त्या टेनंटनी जर तो रेंट पे केला नाही तर तो त्या डिपॉझिट मधनं ते पैसे कापून घेऊ शकतो त्याचे. बरोबर. म्हणून ते डिपॉझिट म्हणून घेतलेले असतात. आता त्या जर टेनंटनी पैसे व्यवस्थित सगळे दिले आणि जेव्हा केव्हा तो सोडून जाईल, ती जागा आपली आपल्याला परत देईल आणि तो ती जागा वेकंट करेल, त्या मोमेंटला ते जे डिपॉझिट असतं ते आपल्याला त्याला परत द्यायचं असतं. राईट. दॅट मीन्स दॅट डिपॉझिट इज अ लायबिलिटी टू अस. फॉर अस इट इज अ लायबिलिटी कारण ती लायबिलिटी आपली ऑब्लिगेशन आहे. काय ऑब्लिगेशन आहे? ज्या वेळेला तो टेनंट जागा सोडेल आपली तेव्हा ते डिपॉझिट आपल्याला त्याला परत द्यायचंय. सो इट इज अ लायबिलिटी. सो 2,50,000 मध्ये 50,000 वॉज डिपॉझिट
अँड रेंट फॉर 10 months. आता तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचंय. काय कॅल्क्युलेशन आहे? टोटल अमाऊंट आहे 2,50,000 मायनस 50,000. इट इन्क्लुडेड 50,000 डिपॉझिट. सो डिपॉझिटची अमाऊंट किती आहे? 50,000. उरले किती? 2 lakhs. हे 2 lakhs रेंट फॉर 10 months आहे. म्हणजे पर मंथ किती झालं? 20,000. हे तुम्हाला कॅल्क्युलेशन बेसिक कळलं. पर मंथ 20,000. आता नेक्स्ट पॉइंट काय आहे? 1 नोव्हेंबरला त्यांनी हे पैसे दिलेत. हे सगळे पैसे त्यांनी कधी दिलेत? 1 नोव्हेंबर 2022. आता 10 months, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. थांबा, एप्रिल हे पुढच्या वर्षात गेलंय. मग नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 5 महिने. 31/3/2023 चे हे 5 महिने हे करंट इयरचे झाले. आणि एप्रिल 23 टू एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट 23 हे पुढचे जे 5 महिने आहेत ना, हे नेक्स्ट इयरचे पैसे आत्ता भरले. बरोबर आहे? म्हणजे हे काय आहे? मिस्टर एक्स रेंटेड हिज गोडाऊन टू मिस्टर वाय. आपण कोण आहोत? मिस्टर एक्स आहोत. आपण कोण आहोत? मिस्टर एक्स आहोत. एक्सनी वाय ला गोडाऊन दिले. गोडाऊन भाड्याने देताना वायनी एक्सला म्हणजे आपल्याला 2,50,000 रिसीव्ह झाले. कधी? 1 नोव्हेंबर 2022. या डेटला आपल्याला 2,50,000 रिसीव्ह झाले. आउट ऑफ विच 50,000 इज द डिपॉझिट. ते बाजूला ठेवूया. उरले किती? 2 lakhs. 2 lakhs मधले 10 months साठी मिळालेले, पुढच्या 10 months चे पैसे मिळाले. मग बायफर्केशन स्प्लिटिंग कसं करणार? या करंट फायनान्शियल इयरचे किती? 5 months आहे. 5 months इंटू 20,000. 20,000 हे पर मंथ आहे म्हणजे 1 lakh झाले. 1 lakh आणि 1 lakh असे स्प्लिट करा ते पैसे. 1 lakh हे करंट फायनान्शियल इयरचं इन्कम आणि नेक्स्ट फायनान्शियल इयरचं इन्कम किती? अजून 1 लाख. सो नेक्स्ट फायनान्शियल इयरचं इन्कम जे आत्ता आपल्याला रिसीव्ह झालंय त्याला आपण काय म्हणतो? प्री रिसिव्ड इन्कम. या केसमध्ये प्री रिसिव्ड रेंट, बिकॉज वी आर एक्स. वी आर रायटिंग द बुक्स ऑफ एक्स. इन द बुक्स ऑफ एक्स आपण लिहितोय. इन द बुक्स ऑफ एक्स करंट इयरचा इन्कम इज 1 lakh अगेन्स्ट रेंट. पुढच्या नेक्स्ट फायनान्शियल इयरचे 1 लाख आत्ताच मिळाले, दॅट इज प्री रिसिव्ड रेंट. प्लस डिपॉझिट मिळाले, दॅट इज ऑल्सो आवर लायबिलिटी. सो 50,000 इज ऑल्सो रिसिव्ड. डेबिट कोणाला? होल अमाऊंट इज रिसिव्ड इन कॅश असं ऍझ्युम करूयात, किंवा आपण बाय चेक म्हणू, कारण एवढी मोठी अमाऊंट देत नाहीत. पेड रुपीज 2,50,000 बाय चेक. ठीक आहे. सो डेबिट कोणाला येणार? बँकला. एंट्री काय करायची? बँक अकाउंट डेबिट. 9th ट्रान्झॅक्शन बँक अकाउंट डेबिट टोटल 2,50,000. सगळे पैसे त्यांनी चेकनी देऊन टाकले 1 नोव्हेंबरला. सो ही एंट्री आपण करतोय नोव्हेंबर 2022. नोव्हेंबर किती आहे तारीख? 1. सिरियल नंबर 9 आहे आपली. ठीक आहे. या डेटला ही एंट्री होणार आहे. बँक अकाउंट डेबिट 2,50,000. 2 काय काय येणार? सगळ्यात पहिल्यांदा काय झालं? डिपॉझिट मिळाले. मी मगाशी तुम्हाला सांगितलं ते डिपॉझिट आपल्याला रिपेएबल आहे, पेएबल बॅक टू द टेनंट. सो इट इज अवर लायबिलिटी. लायबिलिटी इज क्रेडिटेड व्हेन इट इज इन्क्रीज. लायबिलिटी इन्क्रीज केली की ती क्रेडिटला जाते. सो टू डिपॉझिट फ्रॉम मिस्टर वाय अमाऊंट आहे 50,000. जी लायबिलिटी आहे, हे कुठे जाणार आहे? मी इथे हे पेन्सिलने लिहा तुम्ही. लायबिलिटी हे तुम्ही पेन्सिलने लिहा. सो हे डिपॉझिट किती आहे? 50,000 लायबिलिटी. आता उरले 2,000. 2,000चं बायफर्केशन आपण 1 lakh आणि 1 lakh असं केलं. ही पण वर्किंग नोट तुमच्याकडे करून घ्या. हे पहिले जे 1 lakh आहेत जे करंट फायनान्शियल इयर्स ला पर्टेन करतात ते किती आहेत? 1 लाख. आणि त्याला काय म्हणायचं? आपल्याला इन्कम म्हणायचंय. करंट इयरचं इन्कम. इन्कम्स आर ऑलवेज क्रेडिटेड. दिस इज अ रेंट, म्हणून आपण त्याला टू रेंट अकाउंट असं म्हणणार आहोत. रेंटला क्रेडिट आहे याचा अर्थ ते आपलं इन्कम आहे.
1 लाख. आता अजून 1 लाख रुपये उरतात, ते काय आहेत? प्री रिसिव्ड रेंट. तो रेंट प्री रिसिव्ह झालाय करंट इयर मध्ये, अगेन इट इज अवर लायबिलिटी. हा रेंट काय आहे? इन्कम. पेन्सिलने लिहायचंय. आता टू प्री रिसिव्ड रेंट किंवा रेंट रिसिव्ड इन ऍडव्हान्स असं पण म्हणू शकता. दिस इज ऑल्सो अ लायबिलिटी बिकॉज इट इज नॉट येट ड्यू बट रिसिव्ड. उद्या जर त्यांनी नाही वापरले पुढचे 5 महिने तर आपल्याला त्याला परत देणं लागेल. सो इट इज अगेन अन ऑब्लिगेशन की ते पैसे आपल्याला त्याला परत द्यायचे इफ द सर्व्हिस इज नॉट रेंडर्ड. सो प्री रिसिव्ड रेंट अकाउंटला किती येणार? 1 लाख. सो टोटल मॅच झाली आपली 2,50,000 झाली. नॅरेशन काय लिहिणार? हे अख्खं वाक्य इथे लिहा. एंट्री कळली का? 3 कंपाऊंड एंट्रीमध्ये 3 लेजर झाली आहेत. एक तर आपण त्याच्याकडनं डिपॉझिट रिसिव्ह केलं, एक सेकंडली चालू इयरचा करंट फायनान्शियल इयरचा रेंट रिसिव्ह केला, प्लस आपण नेक्स्ट फायनान्शियल इयरचा आत्ताच रिसिव्ह केला. सो त्याची पण एंट्री करून घेतली. कळतंय? लास्ट एंट्री बघूयात. इंटरनेट वायफाय बिल पेड ऑन 1 डिसेंबर 2022 6,000 फॉर 1 इयर. हा तुमचा होमवर्क आहे. आपण पे केलंय इंटरनेट वायफायचं कनेक्शनचं बिल पे केलंय, 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन घेतलं 6,000 रुपये. कधी दिलंय? 1 डिसेंबर 2022. पेड आहे. काय कराल मला माहिती नाही, तुम्ही सांगा. आता हे जे ट्रान्झॅक्शन आहे ना 9th, हे मी जे तुम्हाला सांगितलं वी आर एक्स इन द बुक्स ऑफ एक्स वी आर रायटिंग द एंट्रीज, याच्या ऐवजी तुमचा होमवर्क आहे इन द बुक्स ऑफ वाय, जो टेनंट आहे त्याच्या बुक्स मध्ये त्याच्या व्ह्यू पॉइंटनी ही एंट्री तुम्ही कशी कराल, दॅट इज युअर होमवर्क. मला कमेंट मध्ये नक्की सांगा ही एंट्री तुम्ही कशी करणार आहात आणि 10th एंट्री कशी केली. दोन्ही एंट्रीज मला कमेंट मध्ये लिहून पाठवायच्यात. खूप इम्पॉर्टंट आहे हे. ह्याच बेस आहे, ह्याच तुम्हाला प्रॅक्टिकल ऍप्लिकेबिलिटी सगळीकडे पुढे जाऊन वापरायचे. सो होमवर्क मी काय दिला? 9th ट्रान्झॅक्शन फ्रॉम द व्ह्यू पॉइंट ऑफ वाय इन द बुक्स ऑफ वाय एंट्री करायचे आणि 10th ट्रान्झॅक्शन ह्याच्याच पुढे कंटिन्युएशन मध्ये इन द बुक्स ऑफ एक्स करायचंय. ठीक आहे? हे दोन्ही तुमचे होमवर्क आहेत. कळलंय ना? सांगा. अवघड वाटतंय का? काही प्रॉब्लेम, कुठला काही पॉइंट कळला नाहीये का? मला कमेंट करून सांगा, मी पुन्हा एक्सप्लेन करेन. नेक्स्ट लेक्चर पर्यंत टाटा.